नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझं नाव शोभा सांडूराव लोणकर. मी आपणास युनिट नंबर 4मधील 4.2 फॅमिली कुटुंब ह्या संकल्पनेविषयी इन डिटेल शिकवणार आहे. 4.2.1 डेफिनेशन व्याख्या हे बघण्याअगोदर आपल्याला थोडक्यात कुटुंब त्याशी रिलेटेड त्याची पार्श्वभूमी थोडक्यात जाणून घेऊया. फॅमिली इज द मोस्ट इम्पॉर्टंट प्रायमरी युनिट ऑफ ह्युमन सोसायटी. आपल्याला माहिती आहे की कुटुंब हा मानवी समाजाचा अत्यंत महत्त्वाचा प्राथमिक घटक आहे. इट इज रिगार्डेड ॲज द कॉर्नरस्टोन ऑफ सोसायटी. म्हणजे कुटुंबाला मानवी समाजाची एक आधारशिला मानलं गेलेलं आहे. कारण कुटुंब ही समाजातील सर्वात सूक्ष्म म्हणजे लहानात लहान स्वरूपाची संस्था आहे. कुटुंबाशिवाय आपण समाजाची कल्पना करू शकतो का बरं? तर मुळीच नाही. It is from the basic micro social institution and it is difficult to imagine how human society could function without it. आपल्याला माहिती आहे की कुटुंब हे व्यक्ती आणि संपूर्ण समाज अशा दोन्ही स्तरावर त्याचं खूप महत्त्व आहे. म्हणूनच सर्वसामान्यतः कुटुंब ही एक सार्वत्रिक तसेच मानवी समाजातील अविभाज्य अशी संस्था मानली गेलेली आहे. कुटुंबात आपण बघतो की राहणाऱ्या व्यक्ती ज्या आहेत त्या एक सामाजिक संरचना म्हणून त्यांची विविध स्वरूपाची भूमिका पार पडत असतात. कुटुंबामध्येच आपल्या आर्थिक गरजा पूर्ण होताना दिसतात. मुलांना समाजाचा सदस्य म्हणून तयार होण्याची किंवा वाढवण्याची जबाबदारी कुटुंबच पार पाडत असतं. कुटुंबातच त्या मुलाचे भावनिक आधार मिळत असतो. त्या दृष्टीने त्याला प्रेम, जिव्हाळा, प्रोत्साहन, आदर्श रचना अशा कुटुंबाकडून शिकवणी मुलांना मिळत असतात आणि ही मोठी जबाबदारी कुटुंब पार पाडत असते. In generally, family is seen as a universal social institutions, as an inevitable part of a human society. Families as a part of society have many different roles to play in the life of people who inhabit them. There is an economic role the family plays, an emotional role, role to socialize children and to present them. Family aspire to family appears to be the ideal unit, source of affection and encouragement. Sometimes, however, the way family operates may not provide to all members with is due to them. It is also true that the family is a place of violence and pain. आपण माहिती आहे कधी कधी असंही दिसतं की कुटुंबातील सर्व सदस्यांच्या गरजा तितक्याच प्रकाशाने भागवल्या जातात असंही नाही. कुटुंबामध्ये वेदना आणि हिंसेचा अनुभवही येऊ शकतो. काही कुटुंबांमध्ये आपण बघतो की बऱ्याचदा एकमेकांना मारहाणही होते. अलीकडील काळात आपण बघतो विकसित झालेल्या दृष्टिकोनांनी कुटुंबाच्या सार्वत्रिकतेला आणि त्याच्या अपरिहार्यतेला आव्हान दिलेले दिसते. या नवीन संशोधनातून असं दिसतं की कुटुंबाची जी काही रचना आहे त्याच्यामध्ये वैविध्य आहे आणि म्हणूनच याच कुटुंबाचं आपल्याला स्वरूप त्याचं कार्य जाणून घ्यायचं आहे. तत्पूर्वी आपल्याला डेफिनेशन बघायचे. मॅकायवर काय म्हणतात बघा. फॅमिली इज अ ग्रुप डिफाईन्ड बाय अ सेक्स रिलेशनशिप सफिशियंटली प्रिसाइज अँड ड्युरिंग टू प्रोव्हाइड फॉर द प्रोटेक्शन अँड अपब्रिंगिंग ऑफ चिल्ड्रन. लैंगिक संबंधावर आधारित मुलांचे संगोपन व पालन पोषण करणारा सुस्पष्ट व स्थिर स्वरूपाचा समूह म्हणजेच कुटुंब होय. आता या ठिकाणी ज्या वेळेला दोन भिन्नलिंगी व्यक्ती एकत्रित येऊन लग्न करतात आणि त्यांना त्यांच्या लैंगिकतेवर आधारित जे मुलं जन्माला येतात त्या मुलांचं ते पालनपोषण करतात आणि त्यातूनच आपलं स्थिर असं कुटुंब तयार होतं. स्थिर स्वरूपाचं की जे परमनंट बॉन्ड त्यामध्ये असतो आणि म्हणून त्याला कुटुंब असं म्हटलेलं आहे. त्यावर आधारित आपल्याला कुटुंबाची काही कार्य या ठिकाणी अभ्यासायची आहे. फंक्शन ऑफ फॅमिली. त्याचं पहिलं फंक्शन बघायचं आपल्याला सोशलायझेशन सामाजिकरण. कुटुंब हा सामाजिकरणाचा मूलभूत घटक मानलेला आहे. टॉलकॉट पार्सन यांच्या मते मुलांचे प्राथमिक सामाजिकरण करण्याची मूलभूत गरज मुळात कुटुंबातूनच भागवली जात असते. मुलं जितकं आपल्या पालकांकडून शिकतात तितकेच पालकही आपल्या मुलांकडून आणि मुलांच्या वाढण्याच्या प्रक्रियेतून आपोआपच शिकत जात असतात. आपल्या ह्या सामाजिकरणाच्या निरंतर प्रक्रियेमध्ये जर बघितलं तर कुटुंबाची भूमिका ही फार महत्त्वाची मानलेली आहे. कारण आपल्या मूलभूत गरजा ह्याच कुटुंबात भागवल्या जातात. आपलं व्यक्तिमत्त्वाचं जडणघडण ह्याच कुटुंबामध्ये होत असते.
Family is the basic unit of socialization according to Talcott Parsons. Family fulfills the basic need of primary socialization of children. This involves molding of the personality of children according to shared norms and values. Families plays a circular role in the ongoing process of socialization. Parents learn as much from raising their children as their children learn from them. आपण बघतो की या ठिकाणी आपल्याला सोशलायझेशनचा हा जो मुद्दा आहे तो खऱ्या अर्थाने पटणारा आहे. त्यानंतर दुसरा पॉईंट जो आहे रेग्युलेशन ऑफ सेक्शुअल ॲक्टिव्हिटी, लैंगिक वर्तनाचे नियंत्रण. समाजामध्ये जे काही स्वैराचार घडतो त्यावर नियंत्रण घडवण्यासाठी विवाह किंवा कुटुंब हे स्थापन करणं खूप गरजेचं असतं. आणि म्हणून ॲज पॉइंटेड आउट बाय मर्डॉक, फॅमिली प्रोव्हाइड स्कोप फॉर expression of sexual desires and drives and sexual gratification for the spouses. म्हणजेच मर्डॉक यांच्या मते कुटुंबाच्या माध्यमातून व्यक्तींना लैंगिक इच्छा आणि आकांक्षा व्यक्त करण्याचे तसेच लैंगिक समाधानाचे साधन मिळते. याचबरोबर विवाहबाह्य जे काही लैंगिक संबंधावर अंकुश लावून त्या संदर्भातील नियम तयार करून समाजामध्ये नियंत्रण स्थिरता आणण्याची जबाबदारी मुळात कुटुंबावर असते. प्रत्येक संस्कृतीत नातेसंबंधांची व्यवस्था अबाधित ठेवण्याचं काम हे लैंगिक वर्तनावरच नियंत्रण ठेवलं जात असतं. आणि म्हणून या ठिकाणी आपण बघतो की आपले आप्तसंबंध ह्या सगळ्या गोष्टीला, या संस्कृतीला मान्यता देत असतात. त्यानंतर आपण पुढचा पॉईंट बघत आहोत, इमोशनल सिक्युरिटी, भावनिक आधार कुटुंबामध्ये आपल्याला मिळत असतो. कुटुंबात आपण जर बघितलं तर शारीरिक संरक्षण, भौतिक मदत, भावनिक आधार, जवळच्या संबंधावर आधारित असल्यामुळे बाहेरच्या निष्ठुर जगामध्ये जगण्याचं बळ देण्याचं काम कुटुंब करत असतं. खऱ्या अर्थाने कुटुंब हे आपलं एक छोटंसं स्वर्ग असतं. कुटुंबामध्ये व्यक्तीला वात्सल्य, सहकार्य, स्वीकृती, आधार या गोष्टी मिळत असतात. कुटुंबामध्ये एखादी व्यक्ती आधुनिक जगातमध्ये आपण बघतो की ताणतणाव याच्यातून बाहेर येण्यासाठी कुटुंब त्याला भावनिक आधार देत असतं. ॲज फॅमिली प्रोव्हाइड्स physical protection, emotional support and also material assistance to its members. Family as a unit of primary relations serves as a haven in the heartless wood, a unit characterized by caring, cooperation, support and acceptance. Person sees this as the stabilization of adult personalities. Family provides emotional security and acts as a counterweight to the stress and tensions of modern life. इकॉनॉमिक स्टेबिलिटी हे सुद्धा त्याचं एक वैशिष्ट्य आहे बघा. आर्थिक स्थैर्य. आता प्रत्यक्ष आपण बघितलं तर खऱ्या अर्थाने कुटुंब या ठिकाणी आपल्याला आर्थिक केंद्र म्हणूनच बघावं लागेल, कारण आपल्या छोट्या मोठ्या गरजा ह्या कुटुंबातच भागत असतात. मग आपलं छोटंसं म्हणजे अगदी छोट्यात छोटं चॉकलेट जरी घ्यायचं असलं तरी आपल्याला कुटुंबातूनच पैसे मिळत असतात. मग तुमचं ॲडमिशन घेणं असेल, तुम्हाला नवीन ड्रेस घेणं असेल, तुम्हाला इतर काही गिफ्ट घेणं असेल, काहीही असो, कुटुंबच आपल्याला पैसा देत असतं. म्हणून एक प्रकारे आर्थिक स्थैर्य निश्चिती या कुटुंबातून मिळतं. कुटुंबात आर्थिक आणि भौतिक साधने पुरवली जातात. मालमत्ता निर्माण केली जाते, ती जतनही केली जाते आणि ती पुढच्या पिढीला प्रोव्हाइडही केली जाते. However, family still provides its members economic security through sharing of economic and materials resources. Property is protected and maintained through family. Social identity, सामाजिक ओळख यातून निर्माण होते बघा. मग ती कशी? आता या ठिकाणी आपण बघतो फॅमिली प्रोव्हाइड्स सोशल आयडेंटिटी टू इट्स मेंबर्स. सोशल आयडेंटिटी बेस्ड ऑन रेस, ethnicity, religion, caste, social class is ascribed to an individual at birth. Through families play a circular role as agents of stable transmissions of social standing from parents to children. म्हणजे या ठिकाणी कुटुंबामुळे सदस्यांना एक सामाजिक ओळख प्राप्त होत असते. वंश, वांशिकता, धर्म, जात आणि सामाजिक वर्गावर आधारित असणारा हा अर्पित दर्जा व्यक्तीला या विशिष्ट कुटुंबामुळे म्हणजे त्याच्या होणाऱ्या जन्मामुळे मिळतो. पालकांकडून मुलांना सामाजिक वारसा मिळत असतो आणि त्यामुळे व्यक्तीचे समाजातील स्थान हे निश्चित करण्यामध्ये कुटुंबाची भूमिका खूप महत्त्वाची ठरत असते.
आता या संदर्भात आपल्याला वरील या सर्व कार्यांचा सर्वंकष विचार केला तर कुटुंबातला समाजाचा कणाच मानलं गेलेलं आहे हे मुळात या ठिकाणी लक्षात येत असतं. ठीक आहे. ह्या व्हिडिओमध्ये आपण कुटुंब आणि कुटुंबाची व्याख्या आणि कुटुंबाची कार्य या संदर्भात इन डिटेल अभ्यास केलेला आहे. आपण पुढील व्हिडिओमध्ये कुटुंबाचे प्रकार आणि त्या संदर्भातला विस्तृतरित्या अभ्यास करणार आहोत. तत्पूर्वी धन्यवाद.